हॅलो, गुड मॉर्निंग गायज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आम्ही कुठेतरी फिरायला चाललोय. तर कुठे जाणं तुम्हाला नंतर समजेलच. तर मी आता पटकन फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. तुला पण जायचं आता काय करून यायचंय का? तर फायनली गाईज आम्ही सगळे रेडी झालोय आणि मी ते कोकोला फिरायला आणलीये, थोडंसं राऊंड मारायला. जे पण तिला काय वॉशरूम वगैरे करायचं असेल तर, कारण की ट्रॅव्हलिंग असल्यावरती मग लवकर थांबायला भेटेल नाही माहिती नाही. आणि तुम्ही बघितलंच की बेला तिकडे पुढे गेली आहे. तर आम्ही चाललोय अलिबागला आणि आम्ही जे पण काय एन्जॉय करू तुमच्यासोबत शेअर करू. सो चला, लेट्स गो. आणि ना गाईज काल पाऊस पडला होता म्हणून इकडे सगळं असं ओलं झालंय. अचानकच पाऊस पडला आणि त्याच्यानंतर एवढं गरम होतंय ना, खूप जास्त गरम होत आहे. तर तुम्ही बघू शकता आमची पॅकिंग आणि सगळं झालंय. आता बाकी सगळे येतील आणि तसंच मग आम्ही निघू. वेअर इज बेला? ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय केलं काय? बेला, बेला, कोको. तुला पण यायचंय? तुला पण यायचंय? गणपती बाप्पा. चलो, फाइनली जर्नी स्टार्ट. और कोको का क्या चालू है देखो बाबा. तिला आता असं मागे, तिला असं बाहेर बघायला खूप आवडतं. सो आपली जर्नी चालू झाली फायनली. चलो, लेट्स गो. तर आम्ही आता इथे घेतलाय टी ब्रेक. आमच्या इथे जवळपासच घेतलाय कारण मग पुढे गाडी नको थांबायला. सगळे माझे मित्रमंडळी मला भेटायला आले. बेला, यू वॉन्ट टी? दर पडदा लाव. सकाळचा गरम गरम चहा. आणि ह्या माझ्या दोन लेकी, एकापेक्षा एक मस्तीखोर आहेत. कोको, बेला कुठे आहे? वेअर इज बेला कोको? क्या कितने में? 50. सही है. तर आम्ही इथे ब्रेक घेतला होता कारण या अगोदर आम्ही ब्रेक घेतली तिथे आम्हाला काय खायला भेटलं नव्हतं, ओपन नव्हतं झालं. तर मग आम्ही इथे सागर फूड मॉलला थांबलो, जे की पनवेलला आपण जाता जाताच आहे तिकडे रोडला. आणि एन्व्हायरमेंट खूप सुंदर आहे, फूड पण खूप छान आहे आणि प्राईस तर खूप रिजनेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. तर असं काहीसं हे मेन्यू कार्ड आहे. आणि आम्ही मिसळ आणि डोसा मागवला होता आणि खूप टेस्टी होता.
आम्ही अलिबागला पोचता म्हणजे आमचं 5 मिनटं किंवा 10-15 मिनटाचा रोड असेल, तर तेव्हा मला हे भेटलं. त्याच्यामुळे मी थोडा शॉर्ट घेतला. इथे भाताचं म्हणजे भात काढून झालं ना, त्याच्यानंतर मग हे ॲक्च्युअल प्रोसेस असते की त्यातून तांदूळ निघतात ना, तर हे झोडपणे वगैरे काय असं आहे. तर मला खूप छान वाटलं ते, म्हणून म्हटलं की कॅप्चर करावं. आणि तर फायनली गाईज आम्ही आता हॉटेलवरती पोहोचलो दादाच्या, आणि आता आम्ही इथे जेवणार आहे कारण की खूप लेट झालं आहे. किती वाजले? 4:30 वाजलेत, आणि आता आम्ही लंच करतोय कारण आम्हाला ट्रॅफिक भेटली. सो मी तुम्हाला नंतर पूर्ण हॉटेलची टूर देईनच. तर आता आपण लंच करूया. आमची थाली आली की मी तुम्हाला दाखवते. तर फायनली आता आमची थाली आली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता टेस्ट करतोय कशी सांगतो. आता हे टेस्ट करते. नाईस. काय म्हणजे परान मच्छी खाऊन बघा. पण बघू शकता. मस्त आहे, साईज पण छान आहे, खूप छान आहे, आणि ती प्लेटिंग पण छान केली आहे. तर आता मी टेस्ट करून बघते की कसं लागतंय. सुरमई आहे ना, छान आहे, खूप छान, मस्त. Here is my team. Guys, say hi to everyone. ये देखो हमारी 2 छोटी छोटी बच्चियाँ. ये एक है बेला और ये एक है कोको. सो गाईज आता इव्हनिंगचा टाइम झालाय, आमचं जेवण वगैरे झालंय, आणि आता आम्ही चाललोय बीच वरती मस्त एन्जॉय करायला. एकदम खाली बीच आहे. बीचचं नाव वगैरे सगळं तुम्हाला मी सांगेन पुढे. तर आता हे पटापट रेडी होत आहेत. मी तर रेडी झाली आहे. सो आता आपण निघूया बीच वरती एन्जॉय करायसाठी. ओके. फायनली गाईज आम्ही बीचवरती पोहोचलोय, आणि इथे फोटोशूट चालू आहे. मी पण थोडाफार केला, कोको वगैरे आम्ही सगळ्यांनी केला छोटा छोटासा फोटोशूट. आणि इथे आम्ही मस्त असं वातावरण एन्जॉय करतोय. तुम्ही पण आमचं एन्जॉय करा. आणि हा कोणता बीच आहे? काशीद. आणि आम्ही काशीद बीचला आलो आहे, पण हे खूप एंडिंगचं आहे, त्याच्यामुळे इथे एवढं जास्त पब्लिक नसतं. तर तुम्ही पण इथे येऊ शकता. वॉटर स्पोर्ट्स वगैरे आहेत छान छान, आणि मेन तर गर्दी जास्त नाहीये. आणि मी बाकी तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, की एक्झॅक्टली आम्ही कोणत्या हॉटेलला आलो होतो, जेवण वगैरे कुठे केलं, आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. ओके. सो गाईज इथे आता मस्त मस्ती चालू आहे. इथे यांचं फोटोशूट चालू आहे, बेला आणि दामणीचं. बेला बेला तर फायनली आम्ही आता बीचवरून हॉटेलवरती आलो आहे, आणि इकडच्या एन्व्हायरमेंट खूप छान वाटतं इव्हनिंग. आणि आम्ही सगळं म्हणजे हॉटेलचं नाव आहे आकाश हॉटेल, जे की बीचच्या 2-3 मिनिटाच्या अंतरावरती आहे, आणि खूप सुंदर आहे. फूड वगैरे पण तुम्हाला हॉटेलवरतीच भेटतं, कारण की याचं स्वतःचंच रेस्टॉरंट आहे. तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि खूप छान फूड भेटतं, आणि एन्व्हायरमेंट सुंदर आहे, स्टाफ पण खूप सुंदर आहे, आणि एकदम फास्ट सर्व्हिस आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा या हॉटेलला, आकाश हॉटेल करून. थँक्यू. तर फायनली आता सकाळ झाली आहे, आणि आम्ही मुंबईला जायला निघालो आहे. तर अशा प्रकारे आमची ट्रिप होती छोटीशी, आणि हा छोटासा ब्लॉग आहे. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.